गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ मित्रांनो. कशा आहात? आशा करतो सगळेजण चांगले असाल आणि थंडीचा आनंद घेत असाल. कारण थंडी खूप वाढली. पण तुम्हाला सांगतो मी 2 दिवस झाले छत्रपती संभाजीनगर मध्ये वातावरण पण चेंज झाले. ढगाळ वातावरण आहे, पूर्ण पावसाचा अंदाज सांगितलेला आहे. 2 दिवस झालं. सकाळचा वेळ आहे, तुम्हाला थोडं दाखवतो बाहेर. खूपच आहे बघा, खूप आभाळ आले. असं वाटते पाऊस येईल. सकाळचं 8:30 वाजलेत. मी पण आंघोळ वगैरे करून रेडी झालो आहे. थोडंसं आम्हाला आज शुभांगीला घेऊन दवाखान्यात जायचं आहे. तिला थोडंसं दवाखान्यात बोलवलं होतं. तो आम्ही 4-5 दिवसाखाली थोडं तब्येत बरोबर नव्हती, तर दवाखान्यात बोलवलं होतं. आज जाऊन पुन्हा नंतर दुकान लावायचं आहे. जमलं तर थोडं मी शुभांगीला दुकानावर बसून थोडं सिटीमध्ये जाणार आहे. कारण का सिटीमध्ये थोडा माल आणायचा आहे मला. टोप्या वगैरे कमी झाल्यात, सॉक्स कमी झालेत थोडे. लहान मुलाचे सॉक्स खूप चालायला लागलेत. आता थंडी वाढली ना, त्याच्यामुळं मग सॉक्स खूप चालायला लागलेत. तर लहान मुलांचे सॉक्स आणणे, थोडेसे हँड ग्लोव्ज आणायचे. तर थोडा माल कमी झाला की जायचं, तिला बसवतो थोडा वेळ. पहिला आम्ही दवाखान्यात जातो. दवाखान्यात जाऊन नंतर मग तिला थोडा वेळ दुकानावर बसवतो. मी सिटीमध्ये जाऊन थोडा माल वगैरे खरेदी करून पुन्हा येतो. आज स्वयंपाक वगैरे झाला आहे तिचा. चपाती आणि बटाट्याची भाजी बनवली तिनं. आता जेवण करायचं ना, आम्हाला लगेच निघायचं आहे. आमचं नवीन चॅनल चालू केलं आहे आम्ही. चॅनलला नवीन आता व्हिडिओ टाकतो आम्ही. छोटे छोटे व्हिडिओ टाकतो आम्ही. आता कुठं बाहेर गेले तर मोठाले व्हिडिओ टाकू. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. फायनली आम्ही घरी आलेलो आहे आणि थोडा आम्हाला दवाखान्यामध्ये उशीर झाला आणि नंतर आम्ही सिटीमध्ये गेलो. सिटीमध्ये थोडा माल घेण्यामध्ये पण खूप उशीर झाला आम्हाला जरा. कारण का माल नवीन नवीन व्हरायटी आलेली होती, त्याच्यामुळं आम्ही काही ना काही नवीनच घेत राहिलो आणि थोडा उशीर झाला खूप. आता 4-4:30 वाजले. तर हे बघा, नेमकं चालू आहे आम्ही घरी. 4:21 झालेत. आता तर म्हणलं चला, आता शुभांगी बघा थोडा आराम करते. तिला थोडा आराम कर म्हणलं. तू आता आराम करायला. बिल दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, तो बिल झालं आहे बघा. हे 21,558 रुपये बिल झाले. माल थोडा वाढत गेला. आमचं एवढं बजेट नव्हतं. 15-16 हजारापर्यंत आम्हाला माल घ्यायचा होता. पण म्हणलं मग चला, थोडं वाढत गेलं. 21,558 रुपये बिल झालं बघा. ठीक आहे म्हणलं, चला जाऊ दे. आता बघूया किती बनतात काय नाही. काही सॉक्स आणलेत, काही कॅप आहे, ट्रंक, सॉक्स, कॅप, हँड ग्लोव्ज चालत छोटे छोटे आयटम आहेत. बघूया आता किती बनतात. तर म्हणलं मग आता जाऊन दे. आज काय गाडी लावायची इच्छा नाही आहे. कारण का 4:30-5 वाजले. जाण्यामध्येच 5 वाजतात. जाऊ द्या म्हणलं. मग आता आजचे दिवस आज काहीतरी आता जेवणामध्ये काहीतरी नवीन बनवायची इच्छा आहे, असं विचार आला होता मनामध्ये. मग म्हणलं चला आता जेवणामध्येच काहीतरी नवीन बनवूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला तर बघूया काय. लेकरं आले शाळेतून. मोबाईल घेतला आले आहे ना. चला अभ्यास करा. थोडा वेळ मोबाईल बघा, नंतर अभ्यास करा. शुभांगी काय करते तू? काय करतेस तू? आज काय आहे जेवणामध्ये? आज बासुंदी बनवायली. हे बघा, 2 लिटर दूध आणले आज तुम्हाला म्हणलं होतं काहीतरी नवीन बनवायचं आहे. आज बासुंदी आणि सोबत काय आहे का? चपाती का पुरी? पुरी बनव ना. का पुरी लय आवडते मला. तेलकट नाही. बरं वाटते का तुला आता? आणि भाजी कायची? काही पण बनवतो तुझ्या हिशोबाने. आता याची बनव. भाजीला आणले ना. मेथीची बनवते का? मेथी आणली बघ. हे बघ, ताजी मेथी आणले. घे बरं ते प्लेट घे. खाली नाही टाकत, परात घे, परातीत टाकतो. हे बघा, मेथीच्या हिरव्यागार ताज्या भाजी आणली बघा मेथीची. 3 गड्ड्या आणल्यात 10,000 रुपयाला. मस्त मेथी आहे बघा, एकदम भारी. शेतकरी घेऊन आला होता एक मार्केटमध्ये, त्याच्याकडून आणल्यात.
टमाटे आणले 1 किलो. टमाटे खूपच भाव वाढलेत. शुभांगी टमाट्याचे भाव किती मग 60 रुपये किलो बघ ना टमाटे. पण टमाटे ताजे आहेत. असं एकदम मस्त टमाटे आहे. टमाट्याचे रेट खूप वाढले. 60 रुपये किलो. एवढे महाग टमाटे कसे खाणार. महागाई खूप वाढले. कांदे आणले 1 किलो. बटाटे 1 किलो. बस जास्त काय आणलं नाही. रोजच्या रोज फ्रेश आणू खायचं. चला तर बनवूया आज काहीतरी. आता बासुंदीची तयारी चालू आहे. शुभांगी बनवाली बासुंदी. बटाट्याची भाजी सकाळी केली ती आम्ही. आता बटाटा काय नाही, दुसरं काहीतरी बनवूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तुम्हाला सांगितलं ना अभ्यास करा म्हणून. चला उठा. फायनली स्वयंपाक झालेला आहे. गडबड करू नका. बासुंदी लय भारी झाली. दादू गडबड करू नको. सर मला बसू द्या इथे. मला ऐकून बसू द्या. लय भारी बनवलं स्वयंपाक आज. वरण भात चपाती. गावाकडे आणलेल्या मिरच्या तळून घेतल्या तेलामध्ये. बासुंदी खूपच आवडली मला. वाट बनलो. काय करणार वरती काय करणार. चमचा आण चमचा आण. काय देऊ हे घे. मला वरण टाक. चपाती सकाळची भाजी उरली काय बटाट्याची. हा दाखव काय हाय. डब्यामध्ये आणली तू. डब्यामध्ये आणले का झाली साखर का झाली. हा दादू मिरची टाकी मला. आणि ते कशाला आणलं आहे ना ते. घ्या जेवढं लागेल तेवढंच घ्या. डबल घ्या. तू हिमायतसोबत जेवणार तू. चालेल. आपलं वाढ ना अजून घे ना. भात घे वरण घे. वरण घेतला का. हा आणि 2 चमचे कशाला दोघाला का. बरं बटाट्याची भाजी घे. तूप घे जरा गावरान तूप. चपाती दे इकडे आण. चला तुम्ही पण या जेवायला. YouTube फॅमिली जेवायला या. चला जेवण करतो आता. व्हिडिओचा शेवट आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न करू तुम्हाला. तब तक के लिए थँक्यू धन्यवाद. चला जेवण करतो आता. आराम करतो. आज लवकर जेवण व्हायले. आज 7:30 वाजलेत. आज दुकानाला सुट्टी होती म्हणून लवकर जेवण चालू आहे. नाही तर मग येरी टाईम होता आम्हाला. 9:30-10 वाजतात कधी कधी तर. ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. दादू चालू कर.